Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार. सूत्रांची माहिती. जेनझी आंदोलनानंतर देशातील परिस्थितीवर चर्चेची शक्यता. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा करणार. ठाकरेंची सेना आणि टीएमसीचे फुटीर खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला. 43 खासदार पंतप्रधान मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार. राष्ट्रवादीचे खासदारही उपस्थित. सुनेत्रा पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 6 तास चर्चा. प्रशांत किशोर यांच्याकडून राष्ट्रवादीला राज्यात पक्ष नेतृत्व बदलण्याची शिफारस. सूत्रांची माहिती. गुंगी गुडिया टीकेवरूनही चर्चा. राष्ट्रवादीसाठी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात. राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्व्हे सुरू. लवकरच सर्व्हेचा अहवाल सुनेत्रा पवारांना सादर करणार. सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे भाजप नाराज. भाजपचा पराभव केलेल्याशी चर्चा करणं अयोग्य. भाजपची नाराजी. सूत्रांची माहिती. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं बेंगळुरूमध्ये 11वं महाअधिवेशन. देशभरातील ओबीसी समाजाचे नेते सहभागी होणार. सामाजिक न्याय आणि ओबीसी हक्कांवर व्यापक चर्चा करणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ओबीसी महाअधिवेशनाला शुभेच्छा. जनगणनेमध्ये ओबीसी कॉलमचा समावेश करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. मनोज जरांगे आजपासून 12 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. सकल मराठा बांधवांच्या बैठका घेणार. कुणबी प्रमाणपत्रावरती काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. मनसेमध्ये काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता. 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणार. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल. एआय स्टार्टअप कंपनीनं एआय टूल सादर करण्यासाठी माझी माहिती घेतल्याचा आरोप. शिक्षण आणि बेरोजगारीवर सीजेपीचा एल्गार. सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहिमेद्वारे युवकांचे प्रश्न मांडणार. देशभर दौरा करून लोकांच्या समस्या जाणून घेणार. अभिजित दिपकेंची माहिती. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण. आरोपी रमेश म्हात्रेच्या जामिनावर मुंबई हायकोर्ट सविस्तर निकाल देणार. निकालानंतर म्हात्रेची जेलमधनं सुटका होणार. विनायक राऊतांविरोधातील आरोपांप्रकरणी आज निकालाची शक्यता. ठाणे कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडणार. सून गिरिजा राऊतांचे कौटुंबिक छळाचे आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर. शहांच्या हस्ते NUCFDCच्या नवनिर्मिती कार्यालयाचं उद्घाटन होणार. राहुल गांधींचा इंस्टाग्राम लाईव्हद्वारे जेनझींशी संवाद. आस्क मी एनिथिंग या सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा. प्रत्येक सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. राहुल गांधींचं मत. पंतप्रधान मोदींकडनं इंस्टाग्रामवरती नवा व्हिडिओ पोस्ट. हँडलूम डेच्या निमित्तानं हातमागानं विणलेल्या वस्तू खरेदी करण्याचं आवाहन. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या नावाच्या बदलावरनं वाद. शिवरत्न सभागृह नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करण्याचा प्रस्ताव. नाव बदलाला पवारांची राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध. भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला संतप्त नागरिकांचा चोप. आरोपीला तुरुंगात टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या. स्थानिक आक्रमक. आज भंडारा बंदची हाक. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरीला पोलिसांकडून अटक. पक्षातीलच मोठ्या नेत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. हिना गावितांच्या भावना दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं. निदा खान प्रकरणात MIM नगरसेवक मतीन पटेलला अटक. कोर्टात हजर न राहिल्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून अटक. आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. पुण्याच्या 30,000 जागांसाठी शिक्षक भरती होणार. 11 ऑगस्टपर्यंत शिक्षक भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी आस्थापनात पवित्र पोर्टलद्वारे भरती. LPG गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 16 ऑगस्टपर्यंत KYC करणं बंधनकारक. प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना बुकिंगमध्ये अडचणी येणार. गॅस कंपन्यांकडून KYC पूर्ण करण्याचं आवाहन. इराण विरुद्धचं युद्ध लवकरच संपेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणकडे कोणताही पर्याय उरला नसल्याचं विधान.
Co presented by Vimal. बोलो जुबान केसरी.